तर मी सनातन संस्थेचे श्री अभय वर्तक यांना मंचावर येण्याची विनंती करते। त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे जनरल सेक्रेटरी अँड डिरेक्टर ऑफ कम्युनिकेशन मिस्टर अरविंद कोऱ्हाळकर यांना विनंती करते की त्यांनी अभय वर्तक यांचा सन्मान करावा आणि स्वागत करावे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सनातन संस्थेसाठी आणि अभय सरांसाठी। सनातन संस्था ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे, कारण जसं मी सांगितलं की आपल्या समाजामध्ये सनातन संस्थेचा हा खूप मोठा वाटा आहे। सनातन संस्था ही शास्त्रीय परिभाषेमध्ये प्रचार करणारी संस्था म्हणून प्रसिद्ध आहे। मी अभय वर्तक यांना विनंती करते की त्यांनी सनातन संस्थेविषयी आम्हाला मार्गदर्शन करावं। जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले आणि भगवान परशुराम यांच्या चरणी प्रथम वंदन करतो। या ठिकाणी उपस्थित सर्व ब्रह्मबंध, व्यावसायिक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांनाही नमस्कार करतो। ज्या भगवान परशुरामांचा मी आत्ता उल्लेख केला त्या भगवान परशुरामांचं वर्णन असं आहे, अग्रतः चतुरो वेदा पृष्ठतः सशरं धनु इदं ब्राह्मम इदं क्षात्रम शापादपि शरादपि। अग्रतः चतुरो वेदा म्हणजे चारही वेद ज्यांना मुखोद्गत आहेत, पृष्ठतः सशरं धनु म्हणजे पाठीवरती धनुष्य बाण आहे, इदं ब्राह्मम इदं क्षात्रम ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही आहे, आणि वेळ पडली तर शाप देऊन आणि वेळ पडली तर शराने म्हणजे बाणाने शत्रूचा निपात करतात, ते भगवान परशुराम आहे। अर्थात ब्राह्मणाला जर क्षत्रिय होण्याची वेळ आली तर तो काय होतो, तो भगवान परशुराम होतो। तो साक्षात विष्णूचा अवतार आहे आणि त्यांचे आपण आज वंशज आहोत। अशा भगवान परशुरामांचे आपण वंशज, परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एका विशिष्ट रचनेमुळे या समाजावरती सातत्याने निंदा केली गेली, टीका केली गेली। लहानपणी आपण जी पुस्तकं वाचायचो, चांदोबा असेल किंवा पंचतंत्र असेल, याच्यामध्ये ब्राह्मणाचा उल्लेख गरीब, दयाळू, ज्ञानी ब्राह्मण, ज्ञानी कुटुंब असा केलेला असायचा। परंतु त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्याने ब्राह्मणाचं वर्णन, तो गुंड, भोंदू, कपटी, गुंडांचा पाठीराखा अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं आणि या समाजाला बदनाम करण्यात आलं। अर्थात ब्राह्मण समाजाने त्याच्यातून वाट काढली आणि तो व्यावसायिक बनला आणि तो उत्तरोत्तर त्यांनी कशी प्रगती केली तर त्याच्यातूनच या राष्ट्राला किर्लोस्कर मिळाले, या राष्ट्राला गरवारे मिळाले। दक्षिणेकडे गेले तर TVS ग्रुपचे मालक TV सुंदरम मिळाले किंवा इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती मिळाले। जर तो CEO बनला तर मायक्रोसॉफ्टचा सत्या नडेला बनला किंवा गुगलचा सुंदर पिचाई बनला। हे ब्राह्मण समाजाने योगदान संपूर्ण जगाला दिलं। ही सगळी गॅलेक्सी वर्णन करायची आली तर वेळ पुरणार नाही। अर्थात या सगळ्यांच्या यशाचा मार्ग खडतर होता, असं आपण सगळेजण म्हणतो की यशाची वाट काटेरी असते। अर्थात ही काटेरी असते म्हणजे काय, तर मनाला क्लेश देणारी असते, दुःख देणारी असते, ताण निर्माण करणारी असते, म्हणून त्याला आपण काटेरी असं म्हणतो। आणि इथेच खऱ्या अर्थाने अध्यात्माचा प्रवेश होतो, कारण जो ताण आपल्याला येतो तो जर ताण नाहीसा झाला किंवा त्याला मनाला होणारे क्लेश नाहीसे झाले तर मग अडचणींचं काही वाटतच नाही। आणि इथे अध्यात्माचा खऱ्या अर्थाने प्रवेश होतो आणि केवळ भारतच नाही, जगभरातून लोक आज केवळ आणि केवळ भारताकडे येत आहेत, ते शांतीच्या शोधार्थ, तणावमुक्त जीवनासाठी, विविध प्रकारांच्या तणावातून मुक्त होण्यासाठी ही सगळी मंडळी जगभराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून भारताकडे येत आहेत। आमच्यासारख्या आध्यात्मिक संस्थेला विविध संप्रदायांना ही गोष्ट लक्षात येते की जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे। अर्थात भारताकडे का येत आहेत तर आपल्या सनातन संस्कृतीचं अध्ययन करायला, कारण या संस्कृतीने जगाला शांती दिलेली आहे। या संस्कृतीमधली हे सगळं ज्ञान आहे ते गुरु शिष्य परंपरेने टिकवून ठेवलेलं आहे। ही जी गुरु शिष्य परंपरा आहे त्यामुळे हे ज्ञान आज अस्तित्वामध्ये आहे। अर्थात ही गुरु शिष्याची परंपरा
आज आपल्याला पुढच्या पिढीला पुढे टिकून ठेवायचे आहे आणि या गुरुशिष्य परंपरेने दिलेलं शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे. या अध्यात्मशास्त्राचं वैशिष्ट्यच असं आहे की या शास्त्राचा जर आपण आधार घेतला, अभ्यास केला तर आपलं जीवन आनंदी बनतं. आमचे जे गुरुदेव आहेत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले हे जागतिक कीर्तीचे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ऑस्ट्रेलिया ते अमेरिका त्यांचं मोठं नाव होतं आणि या जागतिक स्तरावरती मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवल्यानंतर त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की मानसोपचारांना देखील एक मर्यादा आहेत आणि मग ते अध्यात्माकडे वळले आणि अध्यात्मामध्ये देखील साधनाकडून ते अध्यात्मातले अधिकारी पुरुष बनले. असे अध्यात्मातले अधिकारी आणि एक मानसोपचार तज्ज्ञ दोन्हीचा संगम या सनातन संस्थेमध्ये आहे आणि त्यांनी या सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांना मानसोपचारावरती तसंच जीवनामध्ये दुःखावरती मात मिळवण्यासाठी किंवा ताणापासून मुक्ती मिळवण्यासाठी नेमकेपणाने काय केलं पाहिजे याच्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं. आज सनातन संस्था भारतभरामध्ये विविध दलांसाठी आम्ही मानसोपचार किंवा तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म कसं जगायचं याविषयीचे प्रयत्न करतोय. मी तुम्हाला काही 1-2-3 फोटोग्राफ्स दाखवणार आहे की पंजाब पोलिसांसाठी, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांसाठी, उत्तराखंड पोलिसांसाठी अशा प्रकारचे अभ्यासवर्ग आम्ही विविध ठिकाणी घेतोय. काही तांत्रिक कारणास्तव हे फोटो दाखवण्यात येत नाही आहेत, परंतु विविध पोलीस दलातल्या आयामांना आम्ही प्रशिक्षण देतोय, विविध बिझनेस कम्युनिटीजना आम्ही देतोय. अर्थात मी आपल्यासमोर जो विषय मांडणार आहे तो अगदी नेमका असा आहे की बिझनेसच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना विविध लोकांशी संवाद साधावा लागतो. मग काही लोकांना 100 लोकांसाठी असेल, काही लोकांना 1000 लोकांसाठी असेल, काही लोकांना लाखो लोकांसाठी असेल. कधी ते गिराईक असतील, कधी आपले कामगार असतील किंवा कधी आपला तो अधिकारी वर्ग असेल. आणि ह्या व्यक्तींना हाताळताना बहुतांश वेळेला आपल्याला ताण येतो, कारण ह्या व्यक्ती म्हणजे काही रोबोट नाही आहेत, ती माणसं आहेत आणि माणसं म्हटल्यावरती त्याला मन आहे. आणि या व्यक्तींना हाताळताना जर ज्या ज्या आस्थापनांमध्ये केवळ शारीरिक स्तरावरती त्यांना हाताळलं जातं तिथे प्रचंड तणाव असतो. काही ठिकाणी मनाचा विचार करतो त्या ठिकाणी तणावाचं प्रमाण थोडं कमी असतं, परंतु या मंडळींना हाताळताना त्यांची बुद्धी आणि त्यांचा अहंकार याला कसं हाताळायचं याचं विशेष प्रशिक्षण नसल्यामुळे बहुतांश ठिकाणी तणावमुक्त वातावरण निर्माण करण्यास आपण अपयशी ठरतो. अर्थात हे का होतं, कारण प्रत्येक व्यक्तीची जडणघडण आहे ती 19 घटकांमधून घडलेली आहे. आपण फक्त त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं शरीर आणि मन एवढाच विचार करतो. प्रत्यक्षात त्याची 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, त्याचं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 19 घटक आहेत. अधिक त्याचं संचित आहे, त्याचं प्रारब्ध आहे आणि त्याचं क्रियमाण कर्म आहे. जोपर्यंत या सर्व घटकांना आपण डील करत नाही तोपर्यंत तणावमुक्त आपल्या ऑफिसमधलं वातावरण होणं हे खूप कठीण आहे. आणि या गोष्टींना कसं डील करायचं याच्या बाबतीत सनातन संस्था आणि भारतीय अध्यात्मशास्त्र ही एक्सपर्ट आहेत. तर यासाठी मी अगदी संक्षेपमध्ये सांगेन की प्रत्येक व्यक्तीला मन आहे, तर या मनाबद्दल पाश्चात्य विचारसरणी फक्त मन असं ॲग्रिगेट विचार करतं. भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं की ह्याचा जो चित्त भाग आहे म्हणजे कॉन्शियस माइंड हे बाह्य मन आणि सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण चित्त असं म्हणतो, हे चित्त 90% आहे ओव्हरऑल मनाच्या. आणि या चित्तामध्ये अनेक संस्कार आहेत आणि त्या संस्कारांमुळे सर्वसामान्यपणे प्रत्येक व्यक्तीचं जीवन डिस्टर्ब असतं किंवा तणावामध्ये असतं. या अंतर्मनाला शुद्ध करणं शक्य आहे का? चित्त शुद्ध करणं शक्य आहे का? तर 100% शक्य आहे. आणि जगामधली चित्त शुद्ध करण्याची सर्वात ग्रेट आणि सर्वात स्पीडी जर प्रक्रिया कोणती असेल तर ती म्हणजे नामस्मरण आहे. नामस्मरणामुळेच आपलं चित्त शुद्ध होतं. आणि या नामस्मरणाचं जर आपण दररोज किमान 30 मिनिटं सकाळी उठल्यानंतर दररोज कुठल्याही देवतेचा जप करा. कुठल्याही देवतेचा जप केल्यानंतर तुमचं चित्त शुद्ध व्हायला मदत होते. या चित्तशुद्धीमधूनच आपल्याला खऱ्या अर्थाने मनस्वास्थ्य प्राप्त होतं. अर्थात पाश्चात्य 2च मिनिटं फक्त घेतो. पाश्चात्य विचारसरणीमधले जेवढे कोणी स्ट्रेस मॅनेजमेंट लेक्चर घेणारी मंडळी आहेत ती केवळ IQ आणि EQचा विचार करतात, एखाद्याचा बुद्ध्यांक आणि इमोशनल कोशंट. भारतीय
तत्त्वज्ञान आहे ते स्पिरिच्युअल क्वोशंटचा विचार करतं आणि तो स्पिरिच्युअल क्वोशंट जर आपल्याला सुधारायचा असेल तर आपापल्या कुलदेवीचं नामजप हा प्रत्येकाने केला पाहिजे. त्याच्या जोडीला श्री गुरुदेव दत्त हा नामजप आपल्या याच्या जोडीला आपण केला पाहिजे. त्याच्यातून आपला स्पिरिच्युअल क्वोशंट सुधारला जाऊ शकतो. अर्थात ज्या भगवान परशुरामांचे आपण वंशज आहोत त्यांनी चारी वेद आणि बाण हातात धरलेला होता. काळानुरूप आपण चारी वेद म्हणजे आपला साधनेचा पाया पक्का असणं आणि त्याच्या जोडीला आपण आता वैश्य मार्गाने साधना करतोय, बिझनेस करतोय, तर बिझनेसमधली निपुणता, तर साधनेचा पाया प्रत्येक ब्राह्मण उद्योगपतीचा पक्का असला पाहिजे. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आपण देखील असा प्रयत्न करा की मी ब्राह्मण उद्योगपती आहे तर माझं दायित्व आहे की माझ्या आस्थापनामध्ये जे जे कर्मचारी असतील ती मंडळी साधनेकडे कशी वळतील, ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत कशी बनेल, याच्यासाठी आपण प्रयत्न करा. अर्थात कलियुगामध्ये आपण सर्वांनी संघटित झालं पाहिजे. तर संघटित होण्यासाठी सनातन संस्थेने येणाऱ्या मे महिन्यामध्ये 23 आणि 24 मे रोजी आम्ही मुंबईमध्ये एक शंखनाद रामराज्य का हा कार्यक्रम घेतोय, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 1000हून अधिक हिंदुत्ववादी संघटना, सांस्कृतिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या संघटना एकत्रित येणार आहेत आणि 2 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. 7000 सीटिंग क्षमतेचं वरळी डोम हे जे सभागृह आहे तिथे हा कार्यक्रम असेल. अनेक उद्योगपती त्या ठिकाणी येतील, अनेक वकील येतील, संरक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी येतील. या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहा. मी माझा फोन नंबर देतोय. ज्यांना यायचं आहे त्यांनी कृपया व्हॉट्सअप मेसेज करा, त्यांना आम्ही निमंत्रण पाठवू. येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपण येऊ शकता. एक नोंदणी गुगल फॉर्म भरला की आपल्याला तिथे प्रवेश मिळणार आहे. आणि आपल्या आस्थापनांमध्ये जर स्ट्रेस मॅनेजमेंट लेक्चर ठेवायचं असेल तरी देखील आम्हाला टेक्स्ट करा. माझा नंबर आहे 99879 5 इंग्रजीमध्ये 99879 5x2 99879 5x2. आपण सनातन संस्थेला या ठिकाणी बोलण्यासाठी संधी दिलीत त्याबद्दल मी BBN आयोजकांचे सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी ब्राह्मण म्हणून साधनेची कास धरूया आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वच हिंदुत्ववादी मंडळींना एकत्रित करूया असे आपल्याला विनंती करतो, प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. धन्यवाद.